रघुपति राघव पतित पावन सीताराम रघुपति राघव पतित पावन पतित पावन सीताराम 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 पतित पावन सीतापति रामचंद्र महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पंतराज महाराज की जय। मदिरान मदिराक्षी व्यसने मदिरान मदिराक्षी व्यसने असते ज्याला बहुछंद आणि रामा शिपाई त्याचा कैसा पहाडाला रामानंद माझा रामा माझा रामा मदिरा अन मदिराक्षी व्यसने असती ज्याला बहुछंद रामा शिपाई त्याचा कैसा पहा झाला रामानंद ज्याला मदिरा म्हणजे दारू मदिराक्षी म्हणजे परस्त्री वेशा यांचा नाद होता अनेक प्रकारची व्यसने होती अशा रामा शिपायाचा रामानंद कसा झाला या विषयीची कथा तुम्ही आता ऐकणार आहात। दरबारी तो असे शिपाई पतिव्रता त्याची नारी दरबारी तो असे शिपाई पतिव्रता त्याची नारी सुवर्ण पात्र चिरीने भरले काम फिरे तरी पडदारी माझा रामा तुर माझा रामा तुर सुवर्ण पात्र सोन्याचं भांड अगदी साजूक तुपातल्या खिरीनं भरलं आणि जर आपण कुत्र्याच्या पुढे घातलं तरी ते कुत्र ती खीर खाईल काय उकेरडा फुंकायला जाईल ते दारोदारी फिरत असतं तशी यांची अवस्था आहे। ह्या रामानंदांची गंगाबाई नावाची पत्नी आहे अत्यंत पतिव्रता आहे साध्वी आहे पण ती असं असताना सुद्धा हा परदारागमन वेशागमन करणारा असा रामा शिपाई आहे। आणि आवाजाची दैवी देणगी हा रामा शिपायाला आहे। सुंदर असं शरीर आहे भरदार पिळदार असं शरीर आहे सौंदर्य आहे आणि त्याच्यात दरबारात पोलीस खात्यात शिपाई आहे। एकीकडे तारुण्याचा मग आहे आणि दुसरीकडे अधिकाराची खुर्ची आहे त्याच्यामुळे हा रामा शिपाई व्यसनांच्या अधीन झालेला आहे आणि अखंड दुर्वर्तन करत आहे अशी वागणूक आहे। तानसुरांचे दैवी देणे मधुरासे त्याची वाणी अहो तानसुरांचे दैवी देणे मधुरासे त्याची वाणी मधुर अशी वाणी आहे त्याची
परंतु भगवंताचं भजन न करता तो शृंगारिक गाणी गायला सदैव तयार असेल. तमाशात जायचा, तमाशातली गाणी गायची, नाच गाण्याला जायचा, अशा प्रकारचा नित्यक्रम त्याचा ह्या रामाशी पाहायचा आहे. आणि अशा प्रकारे तारुण्याच्या मध्ये न मान कोणाशी सदा मुसमुसी घोळी जायचा. माणसाच्या अंगात तारुण्य असलं आणि अधिकार असला, पद असलं म्हणजे तो कुणालाही ऐकत नाही, मारक्या बैलासारखा अंगावर धावून येतो. परंतु पूर्व पुण्याही उदयास आली. पुण्य पदरी गत जन्मी असे केले, पुण्य पदरी गत जन्मी असे केले, तेची सौर्याले आली उदयाले, तेची सौर्याले आली उदयाले. सुदिन आला श्री गुरु दर्शनाचा, सुदिन आला श्री गुरु दर्शनाचा, लोहात देवी संग परिसाचा, लोहात देवी संग परिसा. पूर्वजन्माची पुण्याई उदयास आली. अहो 6व्या व्याधासह ते पुण्य उभं राहिलं. आणि योग असा आला की तमाशाला जाताना, नाच गाण्याला जाताना, वेशेकडे जाताना जो रस्ता होता तिथे पंतांचं निवासस्थान होतं आणि तिथे नित्य भजन पूजन प्रबोधन पंत शिष्यांबरोबर करत असत आणि ते शब्द त्याच्या कानावर पडत असत. बघा, ते शब्द कानावर पडता 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 नामाचं सामर्थ्य असं आहे की तृण अग्नीने समरस झाले, तैसे नामे गेले उठा उठी. गवताच्या गंजीवर जर एक अग्नीचा स्फुलिंग पडला तर ती गवताची गंजी जळून राख होते. त्याप्रमाणे पापाच्या पर्वतावर नामरूपी स्फुलिंग पडलं तर पाप सगळी नष्ट होतात, जळून जातात. त्याप्रमाणे रामाला त्या पुण्याचा लाभ झालेला आहे आणि त्याला उपरती झाली. एका भक्ताच्या माध्यमातून रामा पंतांच्या दर्शनाला आला आणि दर्शनाला आल्यानंतर बघितलं रामानंदाचे आचार विचार लक्षात घेऊन पंतांनी उपदेश सुरू केलेला आहे. जो का पवित्र आहार सात्विक राजस परिकर वर्ज तामस आहार सांगते श्री गुरु तयासे. पंतांनी बोध सुरू केलेला आहे की सात्विक आणि राजसिक आहार असावा. आता सात्विक आहार कशाला म्हणायचं? शाकाहारी जेवण असतं, बरोबर की नाही? आपण शाकाहारी समजतो, सात्विक आहार आहे. परंतु त्यालाही सात्विक म्हणता येणार नाही जर तो दुसऱ्याला लुबाडून आधी कमवलेला असेल, भ्रष्टाचाराच्या मार्गाने आधी तो मिळवलेला असेल तर शुद्ध शाकाहारी जरी जेवलात तरी तो सात्विक आहार नाही. लक्षात घ्या. मग आपल्या कष्टानं घाम गाळून जो आहार मिळवतो त्याला सात्विक आहार म्हणायचं. पंतांनी सांगितलं की सात्विक राजसिक आहार असावा, तामसिक आहार सदैव वर्ज असावा. कारण आम्ही जे अन्न खातो त्याप्रमाणे आमचे आचार विचार बदलतात. लक्षात घ्या. पुढे पंतांनी उपदेश केलेला आहे. सुरापान करे अभक्ष
अभक्ष भक्षणा सुरापान करी अभक्ष भक्षणा असुर तो नररूपी सुरापान करी अभक्ष भक्षणा असुर तो नररूपी संगलतावा कधी कयाचा संगलतावा कधी कयाचा निज भार्या छळी पापी पापी जे दारू पितात अभक्ष भक्षण करतात तो जरी माणूस असला तरी माणसाच्या रूपातील तो राक्षसच समजावा त्याचा संग त्याची संगत कधीही करू नये आणि जो आपल्या पतिव्रता स्त्रीचा छळ करतो तिला मारहाण करतो तिला ताडण करतो तो चांडाळ पापी म्हणून समजावा परदारागमन जो करतो तो चांडाळ म्हणून समजावा सहस्र अश्वमेधासम पुण्य एक पत्नी व्रत परदारागमन करी अनुलीला भ्रष्ट नष्ट चांडाळ आणि जो अभक्ष भक्षण करतो जो दारू पितो आणि जो आपल्या पतिव्रता स्त्रीचा त्याग करून परस्त्रीकडे जातो वेशागमन करतो तो भ्रष्ट नष्ट चांडाळ म्हणून समजावा अशा प्रकारचा उद्देश चालू आहे आणि पंत आता रामानंदाला म्हणतात ईश्वरे तुझ दिली ईश्वरे तुझ दिला देह छान अरे तुला परमेश्वराने हा सुंदर देह दिला आणि तू त्याच्या योगाने त्या भगवंताचं नामस्मरण करायचं त्याचं भजन करायचं सोडून तू शृंगारिक गाणी गातोस बोध कटलेला आहे रामानंदाच्या काळजाला भिडलेला आहे आणि रामानंदाला उपरती झाली रामा शिपायाला उपरती झाली परंतु रामा पंताना म्हणतोय की पंतराया मी देव कधी डोळ्याने बघितला नाही म्हणे नेत्री पाहिला मी देव तर मी त्याला भजू कसा ज्याला मी पाहिलंच नाही ज्याला पाहिलं नाही त्याचं गुणगान कसं गाऊ म्हणे नेत्री पाहिला मी देव म्हणे नेत्री पाहिला मी देव आहे कुठे दाखली मला खार आहे कुठे दाखली मला खार देव सगुण निर्गुण कसा देव सगुण निर्गुण कसा प्राप्त होईल मग कोणत्या उपाय प्राप्त होईल मग कोणत्या उपाय गुरुराया म्हणे नेत्री पाहिला मी देव तर डोळ्याने कधी पाहिला नाही आहे कोठे दाखली मला ठाव तो कुठे असतो ते मला सांग देव सगुण निर्गुण कसा तो निर्गुण आहे की सगुण आहे हे मला सांग आणि प्राप्त होईल मग कोणत्या उपाय आणि कोणत्या उपायानं मला देव भेटेल हे मला गुरुराया सांग म्हटलं अरे सत्संगाशिवाय देव भेटणार नाही सत्संगात वासना त्यागा अध्यात्म विद्या विचारणा प्राण स्पंद निरोधाच जय गाव स्वतंत्र सत्संगामध्ये सत्संगात वासना त्यागा वासनेचा त्याग होतो संत संग केला की नाही
की हळूहळू माणसाच्या वाईट गोष्टी असतात त्या नष्ट होतात. वासनेचा त्याग होतो आणि वासनेचा त्याग केल्यानंतर अध्यात्माचा विचार होतो. अनेक लोक अध्यात्म करतात, 50-50 वर्ष अध्यात्म करतात, पण वासना जात नाही, बदलत नाही, फरक पडत नाही, दिवस बसतात, पण त्यांच्या कृतीमध्ये काही फरक पडत नाही. म्हणून जेव्हा वासनेचा त्याग होतो तेव्हाच अध्यात्माचा विचार होतो आणि मग प्राणस्पंद निरोधाचा जये दागव स्वकम्मा. मग प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी वगैरे 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 साधन करून, आध्यात्मिक साधन करून मनावर विजय मिळवला जातो. एवढ्या गोष्टी सत्संगात होतील तेव्हा तो परमार्थाला अधिकारी होतो. तेव्हा त्याच मन देवाला ओळखू शकतं किंवा तो देवाला ओळखू शकतो, तोपर्यंत नाही. आमची एक चुकीची कल्पना आहे, अमुक ठिकाणी गेली, ह्या मार्गात गेले, मुक्त झाली. नाही, चुकीचं आहे ते. अरे मुक्त कसं होता येत नाही. ह्या सगळ्या पायऱ्या चढल्याशिवाय देव भेटत नाही, लक्षात घ्या. मग तू सत्संग कर रामा. त्याप्रमाणे सुरू झालं. रामा नित्य भजनाला येऊ लागला. त्याच्या वृत्तीमध्ये बदल झाला. नित्य श्री गुरुबोध श्रवणा वृत्ती रंगली तदाकार पूर्ण. ऐसे श्री गुरु देखोन अनुग्रह तया दीधरा. आता रामामध्ये पुष्कळ फरक झाला. व्यसन सर्व बाजूला गेली, वैराग्य येऊ लागलेलं आहे. आणि असं पाहिल्यानंतर पंत महाराजांनी रामाला अनुग्रह दिला. अनुग्रह दिल्यानंतर स्वरूप दर्शन झाल्यानंतर रामाची वृत्ती पूर्ण बदललेली आहे. अंगी पूर्ण वैराग्य मांडलेलं आहे. आणि आता प्रपंचाचा कंटाळा आला. विटले हे मन प्रपंचापासून आणि वमन ते मनी बैसले. वमन म्हणजे उलटी, प्रपंच म्हणजे उलटीप्रमाणे किंवा विष्ठेप्रमाणे वाटायला लागलेला आहे त्याला, नकोच. आणि म्हणून पंतांकडे रामा गेलेला आहे आणि विनंती केली. वैराग्य दीक्षा गुरुराया, वैराग्य दीक्षा गुरुराया, दे मज होई नश्वान तुझ्या द्वारी. भुंकत श्री गुरुनामा, भुंकत श्री गुरुनामा, भज प्रेमाचा निर्वीण दिशाचारी. राम राम हरे हरे राम 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 सीतापते पंतराया, मला आता वैराग्य दीक्षा द्या. माझं मन संसारात काही रमत नाही. आता माझ्याच्याने संसार होणार नाही. मला त्याचा वेग आलेला आहे. त्याच्यामुळं आता मला संन्यास दीक्षा द्या. मी तुमच्या द्वारीचा श्वान होईन. तुमचं नाम भुंकत राहील अखंड. आणि ही अवधूत संप्रदायाची पताका आहे, हे सर्व दिशांना मिरवेल. पंताने म्हटलंय, अरे भगवा अरे भगवा रंगवीर अरे भगवा रंगवीर मानवे नागा ध्यास मनिरती. मानवे नागा ध्यास मनिरती. अर्ध पुण्यासी भागीदार भार्या, अर्ध पुण्यासी भागीदार भार्या. काय अनुकूलती असे तुझा कार्या, काय अनुकूलती असे तुझा कार्या.
अरे भगवा हा रंगवीरतेचा. अरे रामा, नुसती भगवी वस्त्र घातली म्हणून कोणी काही वैरागी होत नाही, आतून वैराग्य यावं लागतं. अरे भगवा हा रंगवीरतेचा मानवेना ज्या ध्यास मनी रतीचा. ज्याच्या मनात काम वासना आहे, विषय वासना आहे, त्याला हा रंग टिकणार नाही, त्याचा हा भगवा रंग फिका पडेल. आणि गोष्ट एक अशी आहे की तुला वैराग्य दीक्षा द्यायची तर तुझी पत्नी आहे, आणि पतीच्या अर्ध पुण्याचा वाटा हा पत्नीला मिळत असतो. तेव्हा ह्या कार्यासाठी तिची संमती असायला हवी. ती तुझ्या या मताशी जर सहमत असेल तरच तुला संन्यास दीक्षा दिली जाईल, अन्यथा नाही. रामा घरी गेला आणि गंगाबाईला सर्व सांगितलं की मला संन्यास घ्यायचा आहे, तुझी संमती आहे ना? तर म्हटलं हो आहे. मग महाराजांकडे चल. महाराजांकडे घेऊन आलेला आहे. महाराजांनी विचारलं, गंगाबाई तुमच्या नवऱ्याला संन्यास घ्यायचा आहे, मग तुमची परवानगी आहे की नाही? निश्चिंतपणे सांगा, कुठल्याही प्रकारचा संकोच न करता मनापासून जर तुमची संमती असेल तर सांगा. कशी नमी देऊ संमती आड कशी जाऊ, कशी नमी देऊ संमती आड कशी जाऊ, कशी नमी देऊ संमती आड कशी जाऊ. प्रपंच कधीना सोडली गाठ, प्रपंच कधीना सोडली गाठ, प्रपंच कधीना सोडली गाठ, प्रपंच आता धरिता चोखट वाट, आता धरिता चोखट वाट, पुढे दिसे मग रम्य पहाट, पुढे दिसे मुख हो त्याची कशी आडव जाऊ, कशी नवी देऊ संमती आड कशी जाऊ, कशी नवी देऊ संमती आड कशी जाऊ. महाराज, मी संमती कशी देणार नाही आहो, कारण एवढे दिवस माझे पती दुर्व्यसनांमध्ये होते. प्रपंच कधी ना सोडली गाठ, असे असताना सुद्धा मी त्यांची साथ कधी सोडली नाही. माझा पतिव्रतेचा धर्म मी निभावला. आता धरिता चोखट वाट, आणि आता परमार्थाची चोखट वाट त्यांनी धरलेली आहे. आणि तुमच्या चरण राजाच्या प्रतापाला आता दिसे मग रम्य पहाट, पुढे भविष्य उज्ज्वल दिसत असताना विन्मुख हो, त्या सुखाला मी विन्मुख कशी हो? माझी पूर्ण परवानगी आहे, तुम्ही माझ्या पतीला संन्यास दीक्षा द्या आणि त्यांच्या बरोबर मला सुद्धा संन्यास दीक्षा द्या. असं म्हटल्यानंतर पंतांनी संन्यास दीक्षा दिली. रामाला भगवी कपडणी दिलेली आहे. आणि रामा भजनानंद घेत देशाटनाला, तीर्थाटनाला आपल्या पत्नीसह निघालेला आहे. फिरत 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 अवधूत संप्रदायाची पताका देशोदेशी निर्वत करवीर क्षेत्री आलेला आहे. करवीर क्षेत्र म्हणजे कोल्हापूर. आणि कोल्हापूरला येऊन तिथे स्थायिक झालेला आहे. तिथे छोटासा आश्रम उभा केलेला आहे. असं म्हणतात की गंगाबाई त्यांच्या सोबत असायच्या त्या भजन फेरीमध्ये. त्यांच्या गळ्यात दोरी बांधून चतुष्पाद प्राण्याप्रमाणे म्हणजे कुत्रीप्रमाणे त्यांना 4 पायांवर फिरायला लावलं. आणि त्या माऊलीने कटकट कुठल्याही प्रकारची न करता त्यांची आज्ञा पाळली. अशा प्रकारची सद्गुरु भक्ती, अशी निष्ठा त्या माऊलीची होती.
आणि तिथे महाराजांचं राजे रजवाडे त्यांच्या दर्शनाला येऊ लागलेले आहे. असेच भजन फेरी करत असताना शाहू महाराजांच्या गजशाळेतील हत्ती बेभान झाला आणि रस्त्यावरून धावत सुटलेला आहे. राजपथे मदमस्त भोवली गज तो धावत आला. अहो राजपथी मदमस्त भोवली गज तो धावत आला. धावा धावा म्हणून पळती जन ऐरावत गणू आला. राजपथी मदमस्त होऊनी गज तो धावत आला. बेभान झालेला हत्ती त्या रस्त्यावरून धावायला लागलेला आहे आणि लोक पाळतात धावा धावा पळा पळा असं म्हणत लोक सैरवैर धावायला लागलेले. कोण गच्चीवर गेला, कोण तटावर गेला, कोण गुरजावर गेला, कोण झाडावर गेलेला आहे, जो तो लपून राहिलेला आहे. आणि त्याच वेळी भजनी होवनी धुंद रामानंद हे सुद्धा भजनात धुंद झालेले आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं भान नाही. तेही सुट्ट्या रस्त्यानं राजपथावरून चाललेले आहे आणि त्याच दिशेनं हा हत्ती धावत आलेला आहे. रस्ते निर्मनुष्य झालेले आहेत, कोणीही त्या रस्त्यावर नाही. भजनी होवनी धुंद भजनी होवनी धुंद राजयोगी राजपथावरती जाता बघून जनांचे जाता बघून जनांचे अंतःकरणे भयाने थर थरते. राम राम हरे हरे राम 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 रामानंद भजनात धुंद झालेले आहेत आणि त्याच रस्त्याने चाललेत. लोकांनी पाहिलं की आता हा हत्ती येतोय, हा रामानंदाला चिरडून टाकेल. लोक हाका मारतात, सावध करतात, परंतु रामानंदांचं तिकडे लक्ष नाही. तो जवळ आला, जणू काही काळच धावून आला असं लोकांना वाटत आहे. आला आला समीप आला जणू काळाचा झाला. आला आला समीप आला जणू काळाचा झाला. सावध होई कधी चतुराई सावध होई कधी चतुराई जल वाहते लोकांना वाटलं हा काळच धावून आलाय, आता ह्या गोसाव्याचं काही खरं नाही. कारण म्हणून ते हाका मारतात. कोणी म्हणतो महाराज अहो बाजूला व्हा, हत्ती धावत आलाय, सावध व्हा सावध व्हा. कोणी म्हणतो बाबाजी हटो. कोणतरी म्हातारी ओरडली, आपुलकीच्या अधिकार वाणीनं ओरडली, अरे कशा पायी मरतोस बाबा, बाजू होई की. पण रामानंदानं त्याचं भानच नाही. आपल्या धुंदीत भजनाच्या धुंदीत रामानंद चालले. जल म्हणते आहा अरे रे अरे रे, हळहळ व्यक्त करतात लोक, गंमत बघतात. हत्ती जवळ आलाय, आता रामानंदाला चिरडल्याशिवाय राहणार नाही. जल म्हणते आहा, उद्गार आहेत दुःखाचे, काय खरं नाही. जन म्हणते आहा अरे रे, होईल घात काही दिसेना खरे रे. परी प्राण पुन्हा राखणे बरे,
जाणून देते सारे दुरुनी इशारे. कोण आहा म्हणतो, कोण अरे रे म्हणतो, परंतु प्रत्येक जण मात्र लांबूनच इशारे देतोय. कोणीही जाऊन तिथे रामानंदांना बाजूला करावं ही हिंमत नाही. का? आपला प्राण महत्वाचा आहे. आपण गेलो तर आपण चिरडले जाऊ. म्हणून जगाचं असंच आहे बघा, हळहळ व्यक्त करतात, पण आपला जीव धोक्यात घालून कोण जाईल काय? कोणी जाणार नाही. आणि आता तो एकदम जवळ आलेला आहे हत्ती. काही मटकन खाली बसले. आता घात झाला, आता चिरडणारच. काही फुटाच्या अंतरावर हत्ती रामानंदांपासून आहे. काहींनी डोळे गच्च मिटून घेतले, बघायलाही नको तो प्रसंग म्हणून. आणि काय आश्चर्य, तो गज सन्मुख देखे, तो गज सन्मुख देखे, तुर्य पदावर आरूढाचा योगी. तो गज सन्मुख देखे, तुर्य पदावर आरूढाचा योगी. मग अंगिका निवारा, यंत्रवत थांबला त्याच जागी. राम राम हरे हरे, राम राम सीतापते, आता चिरडणार एवढ्या अंतरावर. आणि त्या हत्तीने बघितलं, तो गज सन्मुख देखे, समोर बघितला कोण होता? तुर्य पदावर आरूढ असा योगी. तुर्य पदावर समाधी स्थितीत असलेला असा योगी पाहिला. त्याचं ते तेज हत्तीवर पडलं. आणि काय आश्चर्य, एखाद्या यंत्राची कळ दाबावी, बटन दाबावं आणि यंत्र थांबावं, तसा तो हत्ती जागच्या जागी थांबला. आणि रामानंदांना मान वंदना दिली. रामानंदांनी प्रेमानं त्या हत्तीला मिठी मारली. आणि तो हत्ती शांत होऊन गजशाळेकडे निघालेला आहे. लोकांनी बघितलं, आता चिरडला असेल, आता काही खरं नाही म्हणून बघतात. तो काय आश्चर्य, लोकांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. काय झालं? अहो, हत्ती पिसळलेला, हत्ती शांत झाला. ही सर्वत्र बातमी वाऱ्यासारखी पसरली. शाहू महाराजांच्या कानावर सुद्धा ती बातमी गेलेली आहे. आणि असा कोण योगी आहे की ज्याच्या सामर्थ्यानं बेभान झालेला हत्ती शांत झाला नव्हे, शरण आला. असा योगी पाहण्याची इच्छा महाराजांना झाली. दूत पाठवले आणि रामानंदांना आपल्या राजवाड्यात आणलेला आहे. त्यांचा तो अधिकार, त्यांची ती अवधूत वृत्ती बघून महाराजांनी त्यांचा सत्कार केला. आणि महाराजांनी फरमान काढलं की महाराजांच्या बाबतीत कोणी आगळीक केली तर आम्ही सहन करणार नाही. तसेच महाराज फेरी करताना, भजन फेरी करताना ज्या ज्या ठिकाणी जातील, त्यांच्याबरोबर जी माणसं असतील, कुठल्याही उपहारगृहात ती गेली, म्हणजे हॉटेलमध्ये, उपहारगृह लक्षात येणार, हॉटेलमध्ये गेली तर त्यांच्याकडून कोणी नाश्ता, चहा, पाणी, जेवण ह्याचे पैसे घ्यायचे नाहीत. ते बिल माझ्याकडे पाठवायचं असं फरमान काढलेलं आहे. अशा प्रकारे रामानंदांना राजाश्रय मिळालेला आहे. आणि मग नित्याप्रमाणे फेरी चाललेली आहे. ही बातमी लोकांना कळली. काय कळलं की रामानंदांच्या बरोबर गेल्यानंतर गिळायला मिळतं. ज्याची चिंता असतं ते नाश्ता मिळतो फुकट, चहा पाणी मिळतं, जेवण, काम नको, धंदा नको, ऐकतं सगळं पोट भागत. म्हणून उदर भरण कराया शिष्य झालेच फार, उदर भरण कराया शिष्य झालेच फार. आमिष बघून देवी श्वान येती अपार, न
नसे भाव चित्ती नसे प्रेम माया मोले रडती त्या कैसे आसूनी माया मोले घातली रडाया नाही असू नाही माया म्हातारी मेली आणि म्हातारीला आता घरातल्या सॉफिस्टिकेटेड सुना त्या रडणार कशा म्हणून मग सॉफिस्टिकेटेड म्हणजे नोकरी धंदा करणाऱ्या मेकअप करणाऱ्या अशा सुना असल्यामुळे त्याने रडायचं कसं मेकअप बिघडेल म्हणून मग एक मोल करून ठेवली रडायला तर पाहिजे ना म्हातारी गेली म्हणजे मग आता तिला 500 का 1000 रुपये रोज ठरला रोज म्हणजे किती तास 2 तास म्हातारीला काही जास्त ठेवणार नव्हते मग 2 तासाचे 1000 रुपये तिला ठरले त्याप्रमाणे आता तिने केस सोडले आणि छाती बडवून रडायला लागली पण डोळ्यातून एक टिपूस एक अश्रू नाही हो अश्रू येईल कसा ज्याच्यासाठी ती रडते त्याच्याबद्दल प्रेम असायला पाहिजे माया असायला पाहिजे तरच अश्रू येतील तशीच अवस्था हे शिष्य झाले खरे पण कशासाठी उदर भरण कराया फक्त पोट भरण्यासाठी अशी स्थिती असते अनेक ठिकाणी शिष्य झालेच फार भरपूर शिष्य झाले आमिष बघून देवे श्वान येतील अपार हडूक दिसलं मग कुत्री जशी धावतात तशी अवस्था आहे नसे भाव चित्ती ते भजनात आहेत हो अनेक भजनात असतात पण शुद्ध भाव नसतो लक्षात घ्या नसे भाव चित्ती नसे प्रेम माया आणि त्या मोलकर्णीप्रमाणे मोले रडती त्या कैसे आसूनी माया त्याच्या डोळ्यांतून अश्रू कसे येतील महाराजांच्या ही गोष्ट लक्षात आली की शाहू महाराजांकडे जी दिलं जातात त्याची रक्कम वाढलेली आहे कारण आपल्या बरोबर हा गोतावळा सर्व आहे आणि ते तुटून पडतात खाण्यासाठीच येतं ते महाराजांच्या लक्षात आलं म्हणून महाराजांनी एका सकाळी उठले आणि फेरीला भजन फेरीला सुरुवात केलेली आहे शहरात कोल्हापूर शहरात भजन फेरी चालू झाली 9 वाजले पाणी नाही 10 वाजले चहा नाही 12 वाजले कुजबूज चालू झाली महाराज कावळे ओरडतात पोटात घेऊ विश्रांती महाराज थोडी विश्रांती घेऊ विश्रांती करू अन्नपान घेऊ विश्रांती करू अन्नपान बहु थकलो देही वळेला प्राण बहु थकलो देही वळेला महाराज थकलोय आता जरा कुठेतरी विश्रांती घेऊ जरा काहीतरी पाणी आणि पोटाला काहीतरी फर करूया महाराजांनी पाहिलं त्यांच्या मनातला भाव ओळखण्यासाठी महाराजांनी सांगितलं 12 वाजल्यानंतर एका ठिकाणी महाराज थांबले ते ठिकाण असं होतं की शहरातला सर्व कचरा जिथे टाकला जायचा डम्पिंग ग्राउंड अशा ठिकाणी महाराज थांबले दूषित जळाचा जवळी वाहे दूषित जळाचा जवळी वाहे दुर्गंधित तो झरा दूषित जळाचा जवळी वाहे दुर्गंधित तो झरा श्वान सुकरे मूषक फिरते मुक्त खडरे श्वान सुकरे मूषक मुक्त खडरे कुठे झाडे भक्षावरती तावदेती सरकरा कुठे झाडे भक्षावरती तावदेती धरधरा दास मक्षिका भणभण करती सर्प फिरती सरसरा दास
मक्षिका भन भन करते सरपती अशा ठिकाणी जाऊन थांबे अशा ठिकाणी संन्यासाचा फेरा अशा ठिकाणी जाऊन थांबे संन्यासाचा फेरा दूषित जवाची ओंजळ भरी गुरु दूषित जवाची ओंजळ भरी गुरु त्रासन करी भरभरा दूषित जवाची ओंजळ भरी गुरु त्रासन करी भरभरा. तिथून ते जे डम्पिंग ग्राउंड होतं किंवा कचरा टाकण्याचं ठिकाण होतं तिथून एक ओहळ वाहत होता. उष्ट जळाचा जवळी वाहे दुर्गंधित तो झरा. अत्यंत दुर्गंधी सुटलेली होती तिथे. आणि ते ठिकाण असं होतं की श्वान सुकरे मूषक फिरते कुत्री डुकर उंदीर घुशी यांचा तिथे मुक्त संचार होता. श्वान सुकरे मूषक फिरते मुक्त तेथे करे करा. आणि थोड्या बाजूला गिधाड बसलेली होती कारण गुरढोर कुत्री मांजरं मेलेली तीही तिथे टाकली जायची ना. मग त्या भक्ष्यावर ताव मारत गिधाड सुद्धा चरचर चरचर ते फाडून खात होती असं दृश्य होतं. आणि सगळीकडे डास माशा भणभण करत होत्या आणि उंदीर घुशी फिरत होत्या आणि सर्प सरसर मधूनच करत होता. अशी अवस्था आहे. आणि अशा ठिकाणी जाऊन थांबे संन्याशांचा फेरा. महाराजांनी ते ठिकाण निवडलं बसा. आणि नुसतं तिथे गेलेलं आहे तर महाराज पुढे गेले आणि ते दूषित पाणी होतं ते ओंजळ भरून घेतली आणि भराभर महाराजांनी प्यायले. आहा म्हटलं आता तृप्त झालो. ज्यांना ज्यांना भूक लागली त्यांनी प्रत्येकाने ह्या गंगेचं पाणी ते आता कोण पितोय त्याला गटर गंगा म्हणूनच नाव होतं त्या ओहळाला. आणि त्या गटराचं पाणी कोण पिणार. मग महाराजांनी सांगितलं. महाराज म्हणाले की पोटासाठी तुम्ही खायला आयतं मिळतं फुकटचं मिळतं म्हणून तुमचा लोंढा माझ्याकडे आलेला आहे. तेव्हा हे पाणी जो पिणार नाही त्याने उद्यापासून माझ्यासोबत यायचं नाही. अर्थात त्याचा परिणाम असा झाला की महाराजांकडे जाणारं बिल कमी झालं. अशा प्रकारे महाराजांची कीर्ती पसरली. महाराजांनी अनेक चमत्कार सुद्धा केलेले आहेत. एकदा शाहू महाराजांना गुडघ्याचं दुखणं होतं आणि अनेक उपचार करून सुद्धा ते दुखणं बरं झालं नाही. म्हणून कोणीतरी जवळच्या माणसाने सांगितलं की रामानंद हे फार सत्पुरुष आहेत मोठे सत्पुरुष आहेत तेव्हा त्याला तुम्ही भेटा. शाहू महाराजांनी शिपाई पाठवला. तर म्हटलं तुमच्या महाराजाला माझ्याकडे येऊ द्या मग बघूया. तर महाराज आले भेटायला. महाराज भेटायला आले आणि रामानंदाने महाराजांच्या गुडघ्यावर लाथ मारली. श्रीपंत समर्थ म्हणून रामानंदाने लाथ मारली. महाराजांच्या गुडघ्यावर वीज कोसळल्याचा भास झाला. आणि म्हटलं पंत महाराज बघून घेतील काय ते. आणि खरंच महाराजांचं दुखणं बरं झालं. एकदा असेच भजनाला बसलेले होते. समयी मधले स्नेह संपले लोट्यातील पाणी झाले. समयी मधले स्नेह संपले लोट्यातील पाणी झाले. दीप जाहले प्रज्वलित ते दीप जाहले प्रज्वलित ते आनंदाची दिवाळी दिवाळी. भजनात असताना कोणीतरी म्हटलं समईतलं तेल संपलंय. अरे कोणीतरी तेल आणा. महाराजांच्या बाजूला पाण्याचा लोटा होता. महाराजांनी त्या भजनाच्या आनंदात त्या समयीमध्ये
पाणी ओतलं आणि ती समय प्रज्वलित झाली, जणू काही आनंदाची दिवाळीच सगळीकडे साजरी झाली. अशा प्रकारचे चमत्कार झाले, एवढे चमत्कार सगळे घडले. परंतु आपल्या गुरुवरची निष्ठा, मी मोठा झालो हा भाव नाही तर थोडं काय आलं तर शिष्य, मी गुरुपेक्षा, मी गुरुचा बाप, गुरुला कोण विचारत नाही. लक्षात घ्या, एवढे चमत्कार होऊन सुद्धा त्यांची पंत महाराजावर एक 5-7 मिनिटात ओळखतोय आपण, शांत राहतो. एवढी निष्ठा होती की एकदा पंत महाराज भेटायला आले तेव्हा रामानंद माडीवर भजनात धुंद असं भजन चाललेलं होतं. भजन रंगे रंगना भवतराया, भजन रंगे रंगना भवतराया, कोई सांगे आला से गुरुराया, कोई सांगे आला से गुरुराया, समय जाईल से पान उतराया, समय जाईल सो पान उतराया, उनकी परेक्षण बलवाया, उनकी परेक्षण बलवाया. भजन रंगे रंगला भवतरा. भजनात का रंगावं, भजनात का यावं? हा संसार सागर जर करून जायचा असेल ना तर भजनाशिवाय दुसरा पर्याय नाही. लक्षात घ्या, भजनाशिवाय दुसरं साधन नाही, नामाशिवाय दुसरं साधन नाही. नामाचेच नाव काय? हा भवसागर करून जाण्यासाठी. शृंगार रसाला इथे महत्व नाही. आज आमच्या जीवनात शृंगार आणि हास्य रसाला जास्त प्राधान्य दिलं जातं. म्हणून आमच्यातले काही कीर्तनकार कीर्तनामध्ये शृंगार हास्य रसाचा वापर जास्त करतात आणि त्यांचा TRP जास्त आहे, लोकांची आवडती आहे, म्हणून लाख रुपये देऊन त्यांना, कारण ते कुठेतरी माकडचाळे करतात. लोकांना बरं वाटतं, मजा वाटते. तिथे भक्तिरस नसतो, तिथे शृंगार. म्हणून काव्यातले जे नवरस आहेत की नाही, त्या नवरसांमध्ये कवींनी शृंगार रसाला प्रथम क्रमांक दिलेला आहे. शृंगार हास्य करुण रौद्रवीर भयानका, विभत्साद्भुत शांतात्रा, काव्ये नवरसा स्मृता. काव्यामध्ये जे नवरस आहेत त्यातला पहिला रस आहे शृंगार, दुसरा आहे हास्य, तिसरा आहे करुण, चौथा आहे रौद्र, पाचवा आहे वीर रस, सहावा आहे भयानक, सातवा आहे बिभत्स, त्यानंतरचा आठवा आहे अद्भुत आणि शांताख्यास. गडबड नका करू, ते ठेवा बाजूला जरा 5 मिनिटं. कीर्तनात हे काय माझा जीव जात नाही, बोरडून आहे.